आत्ता आपण औषधी वनस्पतींच्या भागामध्ये उभे आहोत. औषधी वनस्पती मेडिसिनल प्लांट्स आपल्या पश्चिम घाटामध्ये, म्हणजे सह्याद्रीचा समुद्राकडला उतार, त्याला पश्चिम घाट म्हणतात, त्याच्यामध्ये इतकी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता जी म्हणतात ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या वनस्पती आहेत त्या मिळतात. आपल्याला माहीत नसतं की या वनस्पतीला काहीतरी मेडिसिनल व्हॅल्यू आहे. हे लोकांना माहीत करून देणं हा या सगळ्याच्या मागचा जमवण्याचा, या वनस्पती जमवण्याचा उद्देश होता आमचा. आता या वनस्पती कोणत्या कोणत्या, तर इथेच माझ्या आजूबाजूला ही एक आहे बघा. तिचं नाव आहे भद्राक्ष. ही समुद्रकिनारी मिळते. याला भद्राक्ष म्हणलं तरी रुद्राक्षापासून खूप वेगळा आहे हा. आणि याचा उपयोग साधारणपणे पाठदुखी, त्यानंतर लिव्हर प्रॉब्लेम्स किंवा आणखीन कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळ्याचे विकार, अशा निरनिराळ्या गोष्टींवरती याचा उपयोग केला जातो. आता हा मिळतो कुठे, तर साधारणपणे कोस्टल एरियामध्ये, म्हणजे कोकणातली जी वाळू असते की ज्याला कोकणामध्ये पुळण असं म्हणतात, तिथे याची झाडं बघायला मिळतात. आता या सगळ्या मेडिसिनल प्लांट्स, औषधी वनस्पतींची मी माहिती सांगते. त्याचे उपयोग कशावरती केले जातात हे पण माझ्या बोलण्यामध्ये येईल. पण हे कुठल्याही जाणकार वैद्य किंवा डॉक्टर याच्या सल्ल्याशिवाय ते कंझ्युम करायचं नाही. कारण असं आपलं आपण केलेलं जे मेडिकेशन असतं ते धोकादायक ठरू शकतं, हे लक्षात ठेवा. भारतीय संस्कृतीमध्ये फुलं ही केवळ निसर्गाचं प्रतीक न मानता त्याचा मानवी भावनांशीही संबंध जोडलेला आहे. जसं काही सौंदर्याचं प्रतीक म्हणून फुलं मानली जातात, पावित्र्याचं प्रतीक म्हणूनही फुलं मानली जातात, आणि तसंच आणखीनही आपल्या जीवनाची क्षणभंगुरताही त्यातून प्रतीत होते. आता अशा फुलांचा आपण आणखीन परिचय आपल्या वृक्षवल्लरी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये करून घेणार आहोत. आणि त्यासाठी भेटूया आपण पुढच्या भागात. आमच्या कॉप्स नर्सरीमध्ये सुमारे 1000 प्रकारच्या वृक्षवल्लींची सुदृढ रोपे अवेलेबल आहेत. आमचा पत्ता डॉक्टर कोपरकर, कॉप्स नर्सरी, गावाचं नाव गव्हे, दापोलीपासून फक्त 4 किलोमीटरवर, जिल्हा रत्नागिरी.